नमस्कार सर. नमस्कार मॅडम, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर माझा प्रश्न असा आहे की न्यूरोची काही एलर्जी असते का, आणि जर असेल तर त्याच्यावरती उपाय काय. म्हणजे दुसरा एक प्रश्न आहे सर. नाही, एका मला पहिलाच प्रश्न ऐका. तुमचा मला आवाज अनन्या पहिलाच प्रश्न नीट ऐकायला आला येत नाही. नाहीये. पहिला सांगा मला अगोदर, नंतर फोन लागतो तुमचा. पहिला काय सांगा, पहिला प्रश्न सांगा. एलर्जी असते का सर? हा, व्हेरी गुड. म्हणजे आणि जर न्यूरोची असेल एलर्जी तर असते का, त्याच्यावर आणि असेल तर हा. काय काळजी घ्यायला त्याच्यावर पाहिजे. उपाय. ओके, नक्कीच सांगतो तुम्हाला. हा म्हणजे मी सांगेन सर्व भगिनींच्या मनातला प्रश्न आहे. आणि बऱ्याचदा प्रॉब्लेम असा असतो की तो वापरला जातो एका पार्टनरनी आणि त्रास होतो दुसऱ्याला, आणि त्याचं निदान होत नसतं. आणि काय अडचणी येतात आपण सांगूया. नक्कीच. आहे की नाही बेसिक प्रश्न. बेसिक आणि इम्पॉर्टंट. हा, बरेचदा एक इचिंग होणं, त्या ठिकाणी बर्निंग होणं, त्या ठिकाणी आग होणं. अहो, खूप जण ते हे सांगत नाहीत, आणि न सांगितल्यामुळे हळूहळू ते दूर जातात. सांगूया आपण. मित्रांनो, सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस आणि सेफ्टी याच्या अंतर्गत तुम्हाला बेसिक गोष्टी माहीत पाहिजे. अहो, साधं तुमचं प्रोटेक्शन हे कशाने बनलेलं आहे. अहो, रबरचं आहे का प्लास्टिकचं आहे, कशाने बनलेलं आहे माहीत नसतं. तर लॅटेक्स हे मटेरियल म्हणजे रबरासारखं मटेरियल असतं. बऱ्याचदा या लॅटेक्स मटेरियलची समोरच्या पार्टनरला ॲलर्जी असते. या लॅटेक्समुळे समोर बऱ्याचदा पार्टनरला इचिंग होणे, त्या ठिकाणी खाज येणे, किंवा कॉन्टॅक्ट झाल्यानंतर त्यांना इरिटेशन होणे, अशा गोष्टी होतात. अशा केसमध्ये मग त्यांनी उपाय विचारला. अहो, तुम्हाला हे माहीत पाहिजे, लॅटेक्सनं जर ॲलर्जी असेल तर पॉलियुरेथेन या मटेरियलनं बनलेले काही स्पेशल प्रोटेक्शन असतात. ते तुम्हाला विचारले तर, तज्ज्ञांना भेटले तर, सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्टना भेटून त्याची समस्या तुम्ही सांगितलं तर होतं. खरंच पार्टनरला खूप त्रास असतो. बऱ्याचदा फिमेल पार्टनर काय म्हणतो की तुम्ही तुमच्या पार्टनर तुमचं एन्जॉयमेंट पाहता, पण मला होणारा त्रास तुम्ही पाहत नाहीत. आणि अशा प्रकारच्या यूजमुळं हा त्रास टाळणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. बऱ्याचदा अशा गोष्टींमुळे अनबम आणि भांडणं आणि सेपरेशनची वेळ येते, हे मी पाहिलेलं आहे.